जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकरांना खुलं पत्र लिहिलं आहे। संविधान वाचवण्यासाठी समविचारी पक्षांसोबत बैठक घेऊन संदेश देऊया। संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी माफ करणार नाही असं आव्हाडांनी म्हटलंय। संविधान वाचवण्यासाठी एकत्र येऊया, लवकर निर्णय घ्या असं आवाहन आव्हाडांनी केलं आहे। जितेंद्र आव्हाडांनी प्रकाश आंबेडकरांना लिहिलेलं खुलं पत्र। माननीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, आपणास सविनय जय भीम। आपणाकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे। या वारशाचा पूर्ण सन्मान ठेवून मी त्यांना एकच विनंती करू इच्छितो की तुमचं ध्येय आणि आमचे ध्येय एकच आहे, ते म्हणजे संविधान वाचवणे आणि देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहील यासाठी प्रयत्न करणे आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तरी तयार आहे। आपणही याच विचारांचे आहात। संविधान आणि लोकशाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले अमूल्य धन आहे। जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल यासाठी आपण प्रयत्न करूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।